नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेला मुंडवा जमीन व्यवहाराचा मुद्रांक एवढ्या मर्यादित असलेल्या चौकशी समितीचे जे वेगवेगळे तपशील नीट समजून घेतले, तर पहिल्याच चौकशीमध्ये पार्थ पवार हे दोषी आढळतात. त्यांच्या अमेडिया कंपनीनं 2 गोष्टी, एकतर मुद्रांक बुडवला का? येस. दस्त नोंदवताना चुकीच्या गोष्टी केल्या का? येस. त्यामुळे त्या भागीदारी फर्ममध्ये कोण पार्टनर आहे, ह्याचा काहीच चौकशी समितीतला असलेल्या परिघाशी संबंध नाहीये. चौकशी समिती, तिचं काम काय? मुद्रांक बुडालं की नाही आणि तो व्यवहार नीट दस्त नोंदवला गेला की नाही. दोन्ही पातळीवरती अमेडिया कंपनी, ऑब्व्हियसली ते बाकीचे जे लोक आहेत, ते त्याला जबाबदार आहेत. त्यामुळं पहिल्याच चौकशीमध्ये पार्थ पवार दोषी आहेत. आता चेंडू राज्य सरकारच्या पारड्यात आहे. त्यांनी ठरवायचं की ह्या प्रकरणामध्ये अमेडियातले जेवढे पार्टनर आहेत, त्या सगळ्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा का? कारण या जमीन गैरव्यवहार प्रकरणी उपनिबंधक आणि 2 पक्षकारावरती नोंदणी महानिरीक्षक आय-जी-आर राजेंद्र मुठे यांच्या नेतृत्वाखाली 5 सदस्यीय समितीनं थेट ठपका ठेवला आहे. समितीनं 40 एकर सरकारी जमिनीच्या नोंदणीकृत खरेदी-विक्री करारामध्ये अनेक अनियमितता आणि तरतुदीचं उल्लंघन तत्कालीन हवेली क्रमांक 4 चे उपनिबंधक रवींद्र तारू आणि 2 पक्षकार कोण आहेत? शीतल तेजवानी आणि अमेडिया. आणि अमेडियाच्या वतीनं पृथ्वीराज पाटलानं, दिग्विजय पाटलानं सही केलेली असल्यामुळं तो समितीची कार्यकक्षा ही नाही, की अमेडिया कंपनीचे पार्टनर कोण आहे ते शोधणं. अमेडियानं चुकीची गोष्ट केली आहे का? येस. हे सिद्ध होतं. त्या चौकशी समितीचे सगळे तुम्हाला मी तपशील सांगतो आणि म्हणून राज्य सरकारची आता काय जबाबदारी आहे हे आपल्याला सिद्ध करता येईल. हा करार 20 मे 2025 ला करण्यात आला. आता आपण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बोलतोय. म्हणजे हे 20 मे ला घडलंय. कोणावर ठपका ठेवलाय? तर निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू आणि या व्यवहारातील 2 पक्षकार शीतल तेजवानी, जिने विक्रेत्यांच्या वतीनं कुलमुखत्यार पत्र, ज्याला आपण पॉवर ऑफ अटर्नी म्हणतो, आणि दिग्विजय पाटील, ज्यांनी अमेडिया एंटरप्राइजेस एल-एल-पी भागीदार, जो खरेदीदार आहे, याचा समावेश आहे. आता अमेडिया एंटरप्राइजेसचा संदर्भ आपल्याला सगळ्याला माहिती आहे. उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे या अमेडिया फार्ममध्ये भागीदार आहेत. पण ते या खरेदी-विक्री व्यवहारावर स्वाक्षरी करणारे पक्षकार नाहीत. आणि म्हणूनच या ठिकाणी राज्य सरकारची, जेव्हा समितीनं आता सांगितलं की अमेडियानं गैर केलेली आहे गोष्ट, आता पक्षकाराने तिथे सही केली नाही, तरी अमेडियानं सरकारला फसवलंय, तर समितीच्या कार्यकक्षेच्या मर्यादेमध्ये अमेडियाला दोषी ठरवल्यानंतर या संदर्भामध्ये फौजदारी कारवाई करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. तो राज्य सरकार बजावणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. आता काय झालं, की त्यामुळे अहवालामध्ये थेट पार्थ पवारचं जरी नाव नसलं, तरी अमेडियावरती काय दोष आहेत बघा. जमिनीची किंमत. जमिनीचे शासकीय मूल्य सुमारे 294.65 कोटी रुपये असताना करारात जमीन केवळ ₹500 स्टॅम्प ड्युटी आणि ₹30,000 नोंदणी शुल्क भरून नोंदवली गेली, असं अहवालामध्ये नमूद केलं आहे. आता गैरव्यवहाराचं स्वरूप काय? जमीन सरकारी मालकीची असल्यानं मुंबई सरकार असा नोंद त्या दस्तावरती असताना तारू यांनी स्किप पर्यायाचा वापर करून त्याची जंगल मालमत्ता म्हणून नोंदणी केली. खरेदीदार अमेडियानं मुद्रांक शुल्कातून सूट मिळवण्याचा केलेला दावा अवैध ठरला, कारण त्यांच्याकडं जिल्हा उद्योग केंद्राकडून आवश्यक असलेलं पात्रता प्रमाणपत्र नव्हतं. इथे पार्थ पवार दोषी आहे. जो जिल्हा उद्योग केंद्राकडनं तुम्हाला पात्रता प्रमाणपत्र घ्यायचं होतं, ते तुम्ही घेतलंच नाही. अमेडिया कंपनीचे तुम्ही भागीदार आहात, ही तुमची प्राईम जबाबदारी आहे. तिथे स्वाक्षरीला कोण गेलं ह्याला काहीही महत्व नाहीये. अमेडिया कंपनी पूर्णपणे जबाबदार आहे. आणि त्यामुळं पात्रता प्रमाणपत्र नसताना तुम्ही जंगल मालमत्ता म्हणून नोंदणी करून मुद्रांक शुल्कामध्ये आम्ही एक आय-टी फर्म करतोय वगैरे म्हणून जी सूट मिळवली, ते योग्य नाही. त्यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडाला. आता विक्रेत्यांच्या वतीनं दिलेलं कुलमुखत्यार पत्र, ज्याला पॉवर ऑफ अटर्नी म्हणतो, ते सदोष होतं. तेही मी तुम्हाला आणखी वाचून दाखवेन. पुढील चौकशी काय? या प्रकरणाच्या चौकशीसाठी महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य
मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक 6 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. आता ती विकास खरगे यांची जबाबदारी आहे. प्राथमिक चौकशीमध्ये पार्थ पवार दोषी आढळल्यामुळं आता विकास खरगे समितीवरती जबाबदारी आहे, की पहिल्या कारण उपजिल्हाधिकाऱ्यांनी पण ह्या जमिनीची शासकीय मालकी सिद्ध केली आहे. दुसऱ्या समितीनं म्हणजे आणि मुद्रांकासंदर्भातली जी राजेंद्र मोठे साहेबांची समिती आहे, त्यांनी पण आता आमेडियाला दोषी ठरवलं. सो 2 अहवाल आहेत, की जे विकास खरगे यांच्याकडे आहेत. जर विकास खरगे यांच्या समितीनं ह्या प्रकरणामध्ये पार्थ पवारला बाजूला केलं, तर मग आपण म्हणू शकतो, की पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली. माझ्या मते नाही. दोन्ही चौकशीमध्ये पार्थ पवारची कंपनी दोषी आहे. चेंडू राज्य सरकारच्या ह्या विकास खरगे समितीच्या हातात आहे आता. ही जी 6 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे, जी अनियमितता निश्चित करून शिस्तभंगाची किंवा कायदेशीर कारवाईची शिफारस करेल. पार्थ दोषी नाही ही लाईन चुकीची आहे. मुद्रांक नुकसान झालं की नाही, दस्त कसा चुकीच्या पद्धतीने नोंदवला, एवढं ज्या समितीनं पाहणं आवश्यक होतं, त्यांनी ते पाहिलंय. मी जरा जे काही मला समजतं त्याप्रमाणे आता तुम्हाला मी पूर्णच चौकशी समिती साधारणपणे त्या चौकशी समितीनं काय मांडणी केलेली असावी, असं मी तुम्हाला सांगू शकतो. बघा, पक्षकार विक्रेते श्री अशोक बाबाजी गायकवाड व इतर 271 व्यक्ती, कुल मुखत्यार पत्रादार श्रीमती शीतल तेजवानी, खरेदीदार मेसर्स अमेडिया एंटरप्राइजेस LLP, भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील, मिळकत मौजे मुंडवा, सर्वे नंबर 88, हिस्सा क्रमांक 1 ते 26. हे माझ्याकडे ऑलरेडी डॉक्युमेंट्स आहेत, जे मी पूर्वीच ज्यावेळेला मुंडव्याचा व्यवहार झाला त्यावेळेला ते मिळवले. त्यामुळे हे सगळे तपशील मी तुम्हाला सांगतोय. मोबदला 300, बाजार मूल्य 294.65 कोटी रुपये, जे तिथला जो काही भाग असतो त्याप्रमाणे. शासकीय जमीन असूनही खरेदीदार नोंदणी 7/12 उतार्यावर मुंबई सरकार असा उल्लेख, आणि म्हणून प्रत्यक्षात आकारले जे 500 रुपये आहे त्यानुसार. आता पुढं काय झालंय बघा, माफी अनुज्ञेय का नाही आहे. इलिजिबिलिटी सर्टिफिकेट जोडलेलं नसताना महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 34चं उल्लंघन झालं. शासनाचे 21 कोटी रुपयाचा महसूल बुडाला. 89 कुल मुखत्यार पत्रातील अनियमितता. 55 कुल मुखत्यार पत्रे नोटराइज पण विकास करारावर आधारित असूनही योग्य मुद्रांक भरलेला नाही. 34 कुल मुखत्यार पत्रामध्ये शीतल तेजवानीची जी डिक्लेरेशन आहे ती जोडलेली नाहीये. विभागाच्या 29/1/2007च्या परिपत्रकाचा भंग झाला. शीतल तेजवानीनं वैयक्तिक अधिकारात दस्त निष्पादित केला, जे कुल मुखत्यार पत्र नव्हतं. पॉवर ऑफ अटर्नी नसताना इतर गंभीर उल्लंघन काय. आता हे तर इतकं लॉजिकली चुकीचं झालंय. 272 विक्रेत्यांची पॅन कार्ड जोडलेली नाहीत, जो काही पॉवर ऑफ अटर्नी जोडली. मुद्रांक शुल्क माफी असल्याने दस्त तात्काळ तपासणीसाठी मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणं अपेक्षित होतं, तेही केलेलं नाही. कबुली जबाबात सर्व 272 पक्षकारांची नावं नमूद करणं आवश्यक होतं, केलेलं नाही. कलम 58 नियम 30/31 भंग झाला. अभिनिर्णय प्रक्रियेत फसवणूक झाली. खरेदीदाराने मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे अभिनिर्णय अर्ज दाखल केला, पण अंतरिम डिमांड नोटीस 5.89 कोटी LBT प्लस मेट्रोचा प्रतिसाद दिला नाही. तरीही मसुद्यात बदल करून वेगळाच दस्त नोंदवला गेला. शासनाची फसवणूक झाली. आता याच्यात त्यांनी काही शिफारसी केलेल्या आहेत आणि त्या शिफारसी माझ्या मते महत्वाच्या आहेत. मुद्रांक यांनी काय करायचं आहे वगैरे वगैरे. आता काय करावं, तर शासकीय जमिनीसाठी निगेटिव्ह प्रॉपर्टी लिस्ट तयार करावी. मुद्रांक माफी असलेले सर्व दस्त अभिनिर्णय बंधनकारक करावे, म्हणजे कुणीतरी हायर ऑथॉरिटीने त्या संदर्भामध्ये बघावं. शासकीय जमिनीसाठी महत्वाच्या कार्यालयात अनुभवी अधिकारी नेमावेत. नोंदणी कायद्यात शासकीय ताब्यातील जमिनीच्या व्यवहारात स्पष्ट बंदी घालावी. आणि मग त्याच्यानंतर हे जे राजेंद्र मोठे आणि समितीने जो काही त्यांचा अहवाल आहे तो दिलेला आहे. सो पुन्हा मी एकदा सांगतो, अमेडिया दोषी म्हणजे त्याचे सगळे भागीदार दोषी. पार्थ पवार दोषी, पृथ्वीराज पाटील दोषी, दिग्विजय पाटील जो कोणी येते, शीतल तेजवानी दोषी, ते जे तारू नावाचे गृहस्थ आहेत ज्यांनी हा रजिस्टर केला ते दोषी, आणि ही सरळ सरळ शासनाची फसवणूक आहे. पूर्वीच्या 420 अंतर्गत आणि आता BNS प्रमाणे जे कुठले कलम असेल ते. मी पुन्हा सांगतो, या अत्यंत महत्वाच्या चौकशी समितीमध्ये अमेडिया दोषी आढळून आल्यामुळं पृथ्वीराज पाटलाबरोबरच पार्थ पवार दोषी आहे. आणि म्हणून पार्थ पवारावरती पण फसवणुकीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करायचा की नाही हे सर्वस्वी विकास खरगे समितीवरती अवलंबून असेल. त्यांना ते ज्युरिडिक्शन आहे की प्रशासकीय शिफारस काय करायची आणि कायदेशीर प्रक्रिया काय करायची. आणि अर्थात त्या चौकशी समितीच्या अहवालावरती सुद्धा सगळ्यात मोठं ज्युरिडिक्शन असणार आहे ते श्री देवेंद्र फडणवीस यांचं.
त्यांची आजपर्यंतची प्रतिमा, त्यांच्याकडनं महाराष्ट्राची असलेली अपेक्षा पाहता, ह्या प्रकरणामध्ये जर त्यांनी पार्थ पवार आणि मंडळींना एवढे सगळे अहवाल समोर आल्यानंतर जर बाजूला सारलं, तर आपल्या लक्षात येईल, की कायदा सर्वांसाठी सारखा नाही. ज्यांना प्रिव्हिलेज आहे, ते काहीही करू शकतात. थांबूया आपण इथे.